पन्हाळा तालुक्यात मतदानाची रणधुमाळी 80% मतदानानंतर आकड्याची लढाई सुरू। पन्हाळा तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी आज अक्षरशः रणधुमाळी पाहायला मिळाली। जिल्हा परिषदेच्या 6 गटासाठी तब्बल 27 उमेदवार तर पंचायत समितीच्या 12 गणांसाठी 40 उमेदवार रिंगणात उतरल्याने निवडणूक चुरशीची ठरली। तालुक्यात 2,18,341 मतदारांनी 254 मतदान केंद्रांवर आपला मतदानाचा हक्क बजावला। सकाळच्या सत्रात मतदारांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला। अनेक मतदान केंद्रांवर लांबच लांब रांगा लावल्याचं चित्र होतं। 11 वाजेपर्यंत सरासरी 35% मतदान झालं होतं, तर दुपारी 3 पर्यंत 60%हून अधिक मतदान नोंदवलं गेलं। दुपारच्या सत्रात मात्र अनेक मतदान केंद्रे ओस पडल्याचे चित्र दिसून आले। मात्र दिवसाअखेरीस तालुक्यात सरासरी 80% मतदान झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे। कोतोली व कसबा ठाणे येथे जिल्हा परिषदेसाठी स्थानिक उमेदवार मैदानात असल्याने या भागात मतदान अधिकच अतिटटीचं आणि चुरशीचं झालं। सातवे, कोरोली, पोर्ले तर्फे ठाणे, येवलूच, कोतोली आणि कळे विभागात शांततेत पण काठ्याच्या लढतीत मतदान पार पडलं। कळे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक कदम यांनी कळे परिसरातील विविध मतदान केंद्रांना भेटी देत बंदोबस्ताची पाहणी केली। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज होती। मतदानाच्या दिवशी विविध पक्षांचे कार्यकर्ते ॲक्शन मोडमध्ये दिसून आले। मतदारांना मतदान केंद्रापर्यंत ने-आण करण्यासाठी गाड्यांची व्यवस्था करण्यात आली होती। मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मात्र कार्यकर्ते आपल्याला किती मतं झाली या आकडेमोडीत गुंतल्याचं चित्र सर्वत्र पाहायला मिळालं। 80%हून अधिक मतदान झाल्यानं आता निकाल कोणाच्या बाजूने झुकणार, कोणाचा गट शेप, कोणाचा गेम ओव्हर यावर तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे। निकालाच्या दिवशी या आकड्यांची खरी ताकद स्पष्ट होणार आहे। जांभळी कासा न्यूजसाठी राम करले।